नमस्कार, जय मल्हार रेसिपी चॅनलच्या वतीने आज मी आपल्याला कैरीचं साठं कसं बनवतात त्याची रेसिपी दाखवणार आहे। कैरीचं साठं खायला सर्वांना आवडतं। कैरीचं साठं बनवणं सोपं असलं तरी सर्वांच्याच घरामध्ये कडक असा सूर्यप्रकाश येत नाही। आमच्या घराभोवती भरपूर झाडं आहेत, त्यामुळे प्रखर असा सूर्यप्रकाश येत नाही। त्यामुळे मी आज आपल्याला घरामध्येच कैरीचं साठं कसं बनवतात ते दाखवणार आहे। त्यासाठी मी एक कच्चा तोतापुरी आंबा घेतला आणि एक पिकलेला तोतापुरी आंबा घेतलेला आहे। दोन्ही आंबे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। अगोदर मी कच्च्या कैरीचा देठ काढून घेत आहे। देठ कापून झाल्यानंतर पिलरच्या सहाय्याने बाहेरचं साल आहे ते काढून घेत आहे। अशा प्रकारे कैरीचं साल काढून घेत आहे। कैरीचं संपूर्ण साल काढून झालेलं आहे, तर आता आंब्याचं साल आहे पिलरच्या सहाय्याने काढून घेत आहे। कच्च्या कैरीची व आंब्याची सालं काढून घेतलेली आहेत। आता कैरी कापून त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेत आहे। अशा प्रकारे कैरी कापून घेत आहे। अशा प्रकारे कैरीचे व आंब्याचे तुकडे करून घेतलेले आहेत। आता आंब्याचा व कैरीचा बाटा मी बाजूला करून ठेवत आहे। कुकरच्या भांड्यामध्ये हे कापलेले सर्व तुकडे भरून घेत आहे। कुकरच्या तळाशी पाणी घालून हे भांड मी कुकरमध्ये ठेवत आहे आणि कुकरला झाकण लावून आणि गॅसवर ठेवून कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेणार आहे। कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करून कुकर थंड झाल्यानंतर आता तो मी उघडत आहे। छान असे आंबा व कैरी शिजून आलेली आहे। हा गर मी थंड करून घेत आहे। गर थंड झाल्यावर चाळणीमध्ये तो गाळून घेत आहे। अशा प्रकारे गर मी गाळून घेतलेला आहे। पाण्याचा वापर न करता आपण कैऱ्या शिजवून घेतलेल्या आहेत। गाळून घेतलेला गर मोजला असता तो अर्धा वाटी झालेला आहे। हा अर्धा वाटी गर मी एका स्वच्छ कढईमध्ये ओतत आहे। या गरामध्ये मी टोटल 5 टेबलस्पून साखर वापरलेली आहे। साखर या गरामध्ये मिक्स करून घेत आहे।
तोतापुरी कैरी ही कमी आंबट असल्यामुळे मला कमी प्रमाणात साखर लागलेली आहे. साखरेचं प्रमाण हे कैरीच्या आंबटपणावर अवलंबून असतं. आता ह्यामध्ये चिमूटभर मीठ घालत आहे. मीठ घालून आता ढवळून घेत आहे. मंद आचेवर ढवळून घेत आहे. आता या आंब्याच्या गराचा गोळा व्हायला सुरुवात झालेली आहे. कढईत दाखवल्याप्रमाणे मिश्रण तयार झाल्यानंतर गॅस बंद करून घेत आहे. साठं बनवण्यासाठी एक ताट स्वच्छ धुवून कोरडं करून घेतलेलं आहे. आता ह्या ताटाला तेल लावून घेत आहे. जर तुम्हाला तूप वापरायचं असेल तर तूप लावलं तरी चालेल. आता ह्या ताटामध्ये गरम गरम मिश्रण ओतत आहे. आणि हे मिश्रण ताटामध्ये सेट करून घेत आहे. अशा प्रकारे तयार झालेलं मिश्रण ताटामध्ये सेट करून घेत आहे. सर्व मिश्रण ताटामध्ये सेट करून घेतलेलं आहे. आता हे ताट मी सुकण्यासाठी आणि थंड होण्यासाठी फॅन खाली ठेवत आहे. या ताटाला उन्हामध्ये ठेवण्याची काही गरज नाही. कैरीचं साठं बनवताना कुठच्याही फूड कलरचा वापर केलेला नाही. चार 5 तासानंतर हे कैरीचं साठं अलगदपणे उचललं जात आहे. तुम्ही स्वतः बघू शकता. बघा कशा प्रकारे छान सेट झालेलं आहे. हे बघा, तुम्हाला मी संपूर्ण काढून दाखवते. उन्हात न सुकवता झटपट असं साठं तयार झालेलं आहे. हे साठं आता मी कापून घेत आहे. तुम्हाला ज्या पद्धतीने साठं कापायचं आहे त्या पद्धतीने कापू शकता. मी ह्या साठ्याचे रोल करणार आहे, त्यामुळे मी उभ्या रेषेमध्ये सरळ कापून घेत आहे. अशा तऱ्हेने सर्व साठं मी उभ्या रेषेमध्ये कापून घेतलेलं आहे. ह्या कापलेल्या साठ्याचे मी रोल करायला सुरुवात करते. अशा प्रकारे अलगद हाताने रोल करून घेत आहे. अशा प्रकारे रोल करून घेतलेले आहे. उत्कृष्ट आणि स्वादिष्ट असं कैरीचं साठं तयार झालेलं आहे. आपणही ते करून पाहावं आणि माझ्या जय मल्हार रेसिपी चॅनलला लाईक करावं, हाईप करावं, कमेंट्स कराव्यात, शेअर करावं. तसंच नवीन असणाऱ्यांनी माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नये. धन्यवाद. आता हे कैरीच्या साठ्याचे रोल मी एका काचेच्या डब्यामध्ये बंद करून ठेवत आहे. तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही हे कैरीचं साठं खाऊ शकता. चवीला अप्रतिम आणि सुरेख असं कैरीचं साठं तयार झालेलं आहे.